थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडी म्हटलं की काहीतरी चटपटीत गरमागरम खायची इच्छा सगळ्यांनाच होते. तर आज आपण असाच मस्त असा चमचमीत चटपटीत पदार्थ बनवत आहोत, ते म्हणजे व्हेज कटलेट. इथे बनवताना खूप साऱ्या टिप्स सांगितलेले आहेत, खूप ऑप्शन्स सांगितलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. कटलेट बनवण्यासाठी लागणार आहेत उकडलेले बटाटे. तर बटाटे उकडून घेतलेले आहे आणि बटाट्यांबरोबर अजून काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. तर इथं भाज्या वापरणं पूर्णतः ऑप्शनल आहे. ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या वापरू शकता. हिवाळा आहे त्याच्यामुळे सहज गाजर वाटाणे बाजारामध्ये मिळतात. तर 3 चमचे वाटाणे घेतलेले आहेत, थोडंसं गाजर घेतलेलं आहे आणि त्याबरोबर हिरवी मिरची घेतलेली आहे. या व्यतिरिक्त आपण मक्याचे दाणे वापरू शकतो किंवा कोबी बारीक आपण घालू शकतो किंवा काही मोड आलेले कडधान्य असेल तर त्याचा वापर करू शकतो. जे अवेलेबल असेल ते टाकू शकता. आता हे सगळ्या भाज्या ज्या आहेत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेल्या आहेत. आता कटलेट बनवताना कमीत कमी पसारा न करता आणि झटपट होतील अशा पद्धतीने आपण बनवत आहोत. वाटाणे एकदम मोठे आहेत त्याच्यामुळे कटलेट बनवताना तळताना ते बाहेर येण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे हलकेसे हे मिक्सरला दळून घ्यायचे आहेत. याबरोबर आपल्याला लागणार आहेत भिजवलेले पोहे. तर पाऊण वाटी पोहे घेतलेले आहेत. भिजवताना एकदम कमी पाणी ह्या पोह्यांमध्ये ठेवलं होतं, त्याच्यामुळे एकदम सुके असे पोहे झालेले आहेत. आता हे सगळं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. मिक्सरला वाटताना मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे भाज्या पण हलक्याशा बारीक होतात आणि पोहे पण हलकेशे बारीक होतात आणि सगळं व्यवस्थित असं हे मिक्स होतं. त्याच्यामुळे किसून वगैरे घालण्यापेक्षा असं मिक्सरला एकत्र केलं तर वेळ देखील वाचतो आणि सगळे पदार्थ व्यवस्थित असे मिक्स देखील होतात. आता हे आपण एका भांड्यामध्ये सगळ्यात आधी हे जे वाटण केलेलं आहे ते काढून घेऊया. आणि यामध्ये जे बटाटे आपण उकडून घेतले होते ते बटाटे मी किसून घेतलेले आहेत आणि ते टाकलेले आहे. किसून घेतल्यामुळे काय होतं, कटलेटचं बाइंडिंग होण्यासाठी चांगली मदत होते. यामध्ये टाकूया हिरवीगार कापलेली कोथिंबीर, 1 छोटा चमचा हळद टाकलेली आहे आणि मेन साहित्य आहे या कटलेटचं ते म्हणजे 1 मोठा चमचा भरून मॅगी मसाला टाकलेला आहे. मॅगी मसाल्यामुळे चव छान येते, दुसरे कुठलेही मसाले टाकायची गरज नाही. आणि त्याचबरोबर टाकायचा 1 छोटा चमचा लाल तिखट, हिंग टाकलेला आहे 2 चिमूट, चवीपुरतं मीठ देखील टाकून घेतलेलं आहे. जर मॅगी मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही गरम मसाला किंवा दुसरे कुठले तुम्हाला मसाले वापरायचे असेल तर ते वापरू शकता. हलक्या हाताने आधी हे सगळं मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले सगळीकडे व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत. त्यानंतर मग आता हाताने असं चांगलं हे मळून घ्यायचं आहे आणि मग याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. सुरुवातीला जर हाताने मळलं तर मसाले एकाच ठिकाणी राहण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे आधी हलक्या हाताने हे सगळे मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले सगळीकडे व्यवस्थित पसरले जातात. हे चांगलं मळून घेतल्याच्या नंतर असा गोळा बनवून घेतलेला आहे. त्यानंतर हातावर असे छोटे छोटे गोळे करून हाताने असं वरून प्रेस करून घ्यायचं आहे आणि याला असा टिक्कीचा जो शेप असतो ना त्या टाईपचा आपल्याला शेप द्यायचा आहे. या पद्धतीने सगळे कटलेटचं शेप बनवून घेतलेले आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ असं मिक्स करून घेतलेलं आहे. चिमूटभर त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि अशी पातळ एकदम कन्सिस्टन्सी असलेलं हे तांदळाचं मिश्रण तयार केलेलं आहे. यामध्ये बनवलेले कटलेट जे आहे ना एक एक करून असं डीप करून घ्यायचं आहे आणि हे डीप केलेले कटलेट आपल्याला कोटिंग करायचं आहे. याला ज्या शेवया आपण खिरीसाठी वापरतो ना त्या शेवयांचं कोटिंग याला करायचं आहे. ह्या अशा शेवयांच्या कोटिंगने हे कटलेट खायला खूप छान लागतात आणि दिसायला देखील छान दिसतात. त्याऐवजी ब्रेड क्रम्सचा देखील तुम्ही वापर करू शकता किंवा तिळाचा देखील वापर करू शकता. मी इथं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, त्याऐवजी तुम्ही मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर वापरू शकता. पण मैदा वापरण्यापेक्षा तांदळाचं पीठ इझिली सगळ्यांकडे जवळपास घरी असतंच, त्यामुळे तांदळाच्या पिठाचा मी इथं वापर केलेला आहे. तर इथं पाहू शकताय शेवया लावल्याच्या नंतर हे दिसायला छान दिसत आहे. शेवया लावून आपण एक 7 ते 8 मिनिट असंच ठेवणार आहोत, त्याच्यामुळे शेवया मऊ होतात आणि तळताना हे पडत देखील नाहीत तेलामध्ये. तर 7 ते 8 मिनिटानंतर तेल इथे गरम करून घेतलेले आहे आणि एक एक करून हे कटलेट जे आहे ना आपण असे तळून घेणार आहोत. तर टेम्परेचर जे आहे तेलाचं गरम झाल्याच्या नंतर मीडियम फ्लेमवर मी इथं गॅस ठेवलेला आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आतपर्यंत कटलेट जे आहेत ना छान असे तळले जातात आणि बाहेरनं कोटिंग जे आहे ना छान असं क्रिस्पी कोटिंग होतं. तर इथं साधारणतः 2 मिनटानंतर वरून कलर चेंज झाला की मग आपल्याला हे कटलेट जे आहे ना असे पलटी करायचे आहेत. तर इथे पाहू शकता किती छान असं याला कोटिंग आलेलं दिसत आहे, कलर देखील छान दिसत आहे.
मस्त. तर हे कटलेट जे आहे ना, हिवाळ्याच्या दिवसामध्ये खायला खूपच छान लागतात. मुलांना अगदी टिफिनवर द्यायचं म्हटलं तरी आपण देऊ शकतो किंवा चहाच्या वेळेमध्ये जर खायचं म्हटलं तरी खाऊ शकतो. चटणीबरोबर खाऊ शकतो, सॉसबरोबर खाऊ शकतो किंवा अगदी असंच खायचं म्हटलं तरी चवीला खूप छान लागतात. इथे कटलेट बनवताना मी कांद्याचा वापर केलेला नाही आहे किंवा टोमॅटोचा. कांदा किंवा टोमॅटो वापरलं तर टोमॅटोमध्ये ऑलरेडी पाणी असतंच, पण कांदा जर वापरला तर मसाले वगैरे ॲड केल्याच्यानंतर कांद्यामधनं पाणी रिलीज व्हायला सुरुवात होते. त्यामुळे कटलेट लवकर मऊ पडतात आणि आतून ओलसर वगैरे लागतात. त्याच्यामुळे चव जी आहे ना कटलेटची पूर्णपणे बिघडून जाते. त्याच्यामुळे कधी कटलेट बनवत असाल तर एकदा कांदा न वापरता जरूर या पद्धतीचे कटलेट करून पहा. सर्वांना रेसिपी नक्कीच आवडेल. सांगितलेले त्या सगळ्या टिप्स फॉलो करा आणि कटलेट बनवून पहा. रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.